गोष्ट सांगू का? एक महत्त्वाची गोष्ट. ती इच्छा माझी मरून गेली. त्यामध्ये पण मी व्हिडिओ टाकत होते, पण काय व्हायचं, व्ह्यूजच येत नसायचे आणि ग्रोथच होत नव्हती. त्यामुळं पण तेव्हा मला काय कॅमेरा कॉल. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, कशा आहात सर्वजण? तर पुन्हा एकदा तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा व्हिडिओ ना मी स्पेशल इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवणार आहे, कारण तुमच्या सर्वांचे एवढे मी Q&A व्हिडिओ बनवलं तरी तुम्ही सगळे विचारतात की कुठे राहती, तुझं नाव काय, हे वगैरे, तुझं गाव कोणतं, लय काय काय. त्यामुळे म्हटलंय की आपला इंट्रोडक्शन व्हिडिओच बनवा. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहिला आपण इंट्रोडक्शन आपल्या नावापासूनच चालू करतो. त्यामुळे मी पहिलं माझं नाव सांगते. माझं नाव विद्या वाघमोडे. विद्या वाघमोडे माझं नाव आहे. माझं नाव विद्या आहे, पण मी विद्या म्हणजे अभ्यासाची देवी, नाही का, विद्या. तर मी तशी अभ्यास पण करत होती बरं का लहान असताना, पण जेव्हापासून 10वी झाली आहे, 10वी पासून मी अभ्यास बंद केला. बंद नाही करता तसा कधीतरी पेपर पुरता, पण 10वी आधीपेक्षा मी आता अभ्यास कमी केलाय जरासा. आधी अभ्यास भरपूर करत होती, पण आता नाही करू वाटत. आता पूर्ण त्याची अभ्यासाची इच्छा माझी मरून गेली. जाऊ दे, आपण लय काय काय नको बोलायला. समजलं, माझं नाव विद्या वाघमोडे. आता माझं गावाचं सांगायचा प्रश्न तर नाही. माझा प्रश्न काय तुमचा, कुठं राहते तू? मी कुठं राहते, तर मी घरी राहते. आणि माझं घर आता 2 ठिकाणी आहे. घर म्हणजे माझं नाही, माझ्या पप्पांचं. माझं अजून घर झालेलं नाही, होईल फ्युचरमध्ये. बट होईल की नाही, होईल. काय बोलतात, पॉझिटिव्ह विचार करायचा. होईल माझं फ्युचरमध्ये घर, पण आता तर मी माझ्या पप्पांच्याच घरी राहते. मग माझ्या पप्पांचं घर आता 2 ठिकाणी आहे. एक इंदापूर आणि दुसरं माझं गाव म्हणजे माळशिरस. ऊन जास्त चमका लागले का, दिसते नाही ना तुम्हाला? मी ते जरा खिडक्याचं चमकत असेल, बट सॉरी, ॲडजस्ट करा प्लीज थोडंसं. सॉरी जरा जास्तच चमकतंय. हां, तर मी काय सांगत होते, आम्ही 2 ठिकाणी राहतो. इंदापूरला आम्ही शिक्षणासाठी गेलो आहे, कारण पप्पांचा जॉब तिकडंच लागला. आता 4 वर्षापूर्वी पप्पांचा जॉब तिकडं लागला, आम्ही तिकडे ट्रान्सफर झालो. आय थिंक माझी 10वी झाल्यावरती आम्ही तिकडं, बरोबर, 10वी झाली माझी. मी 10वीत असतानाच पप्पा तिकडे गेले होते, पण माझी 10वी झाली की आम्ही सगळ्याच तिकडे ट्रान्सफर झालो. 10वीपासून 4 वर्ष झालं आम्ही इंदापूरला राहतो. त्याच्या आधी आम्ही गावीच राहायचो. आता माळशिरसमध्ये तुम्ही विचारलं कुठं राहती, ते सांगू नये मला वाटत ते, कारण तुम्ही सर्वांनी विचारता की मला भेटायचं आहे. सॉरी, ऊन लय चमकताय, काय करू मी. काही सांगत होते, दीदी तुला मला भेटायचं आहे. तर मला पण तुम्हाला भेटून भारी वाटेल, पण असं घरी नाही. असं मी बाहेर दिसले ना तर तुम्ही मला असं भेटू शकता तुम्ही मला, पण घरी नाही प्लीज. कारण मला भीती असते, म्हणजे मला भीती वाटते की तुमच्यातले सगळे चांगले आहेत बरं का, सगळे चांगलेच आहेत, बट एखाद दुसरं असतात ना बाबा, गव्हामध्ये किडे आणि दगड वगैरे तसलं असतं काहीतरी. त्यामुळं सगळे चांगले नसतात. माझे तर फॉलोअर्स चांगले आहेत सगळे, बट नाही सांगू शकत मी माळशिरसमध्ये, म्हणजे माळशिरस हा माझा तालुका आहे. पण काय सांगू तुम्हाला मी, आता मी जस्ट फर्स्ट इयर कम्प्लीट केलं आहे आणि फर्स्ट इयरचा रिझल्ट पण लागला आहे, माहिती आहे का. आणि मला अशी अपेक्षा नव्हती की माझे सगळे विषय निघतील म्हणून, पण थँक्यू पप्पा की माझे सगळे विषय निघाले, सगळे. असं ठीक आहे की थँक गॉड माझे सगळे फर्स्ट इयरचे विषय निघालेत. एवढं तरी बरं झालं, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी कसलाच अभ्यास करत नव्हती, तरी निघाले सगळे विषय. आणि एक गोष्ट सांगू का, एक महत्त्वाची गोष्ट. मला स्वतःवरती एवढा विश्वास नाही आहे की म्हणजे स्वतःवरती मला विश्वास बसत नाही आहे की माझ्या कॉलेजमध्ये ना, आमच्या कॉलेजमध्ये
3रा नंबर आला. 3रा जाऊ देत. माझ्या पप्पांच्या अपेक्षा म्हणजे माझे पप्पा टीचर आहेत ना, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा एकदम हा लेवलच्या असतात, पहिलाच आला पाहिजे. पण नाही बाबा होत माझ्याच्याने. म्हणजे मी अभ्यास केला होता तसा, बट नाही झालं, काही करू शकतो. पॉईंटनी नंबर जातात, पॉईंटनी जाऊ दे. 3रा तर आलाय ना, सॅटिस्फाय व्हायचं. समजलं. म्हणजे पर्सेंट पडले 77.50 म्हणजे 77.50% मला फर्स्ट इयरला पडलेत आणि माझा 3रा नंबर आला. समजलं. माझं कॉलेज SB पाटील. मी Q&A व्हिडिओमध्ये सांगितलं. अजून एक प्रश्न राहिला की तुझं काय बोलतात तसं कसं असतं ते, नाही येते मला, जाऊ देत. ते तू कॅमेरा कोणता यूज करते, म्हणजे मोबाईल कोणता आहे तुझा. तर माझा मी Q&A व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आता पण सांगते. माझा मोबाईल आधी होता Vivo Y21 आणि हा आहे Motorola. Vivoमध्ये पण माझा एक असा चॅनल होता, म्हणजे मी ना 11वीत असल्यापासून, म्हणजे किती 23-24 पासून म्हणजे यूट्यूबवरती चालू केलं होतं. यूट्यूब चॅनल चालू केले होते, 4-5 होते, पण ते काही सक्सेसफुल नाहीच झाले. हा आपला यूट्यूब चॅनल सक्सेसफुल झाला आहे. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. पहिला यूट्यूब चॅनल ना त्या Vivo Y21 मध्ये चालू केला होता, पण त्यात काय माहिती काय होत होतं त्या मोबाईलमध्ये ना. मी रोज माझी कन्सिस्टन्सी नव्हते तेव्हा, पण त्यामध्ये पण मी व्हिडिओ टाकत होते, पण काय व्हायचं व्ह्यूजच येत नसायचे आणि ग्रोथच होत नव्हती. त्यामुळं पण तेव्हा मला काय कॅमेरा क्वालिटीचं ऑप्शन, म्हणजे क्वालिटी व्हिडिओची कमी जास्त होत होती की काय होत होतं ते मला काय माहीत नाही. पण मला असं वाटतं ना, हा मोबाईल माझ्यासाठी लकी आहे, लय लकी आहे. कारण तुम्हाला काय सांगू का, की मी पहिला मोबाईल जो यूज केला होता त्यामध्ये माझे 3 अकाउंट होते. एक जनरल नॉलेजच्या क्वेश्चनचा होता, परत दुसरे माझे 2 ब्लॉगिंगचेच होते. असे 3 यूट्यूब चॅनल मी चालू केले होते, पण त्यात एकात पण सक्सेस नाही भेटली. मग काय झालं, तो माझा मोबाईल खराब झाला. मी तुम्हाला तर सांगितलं ते कारण होतं, ते मोबाईल झाला तो. परत हा मोबाईल माझ्या भावाने मोबाईल घेतला आणि काय झालं, भाऊ म्हटला तू यामध्ये यूट्यूब चॅनल चालू कर, तुझा तू बंद करू नको. मग मी यामध्ये चालू केलं आणि बाय गॉड काय झालं, मी जस्ट चालू केलं आणि एवढी भारी तुमचा रिस्पॉन्स भेटला ना. हाय थँक्यू सगळ्यांना. म्हणजे असे पटपट व्ह्यूज पण भरपूर यायचे आणि काय व्हायचं काय बोलतात त्याला, यूट्यूब काय सबस्क्रायबर पण वाढायचे. त्यामुळं हा मोबाईल माझ्यासाठी लकी आहे. आणि परत काय झाला, माझा तो Vivo हे 5-6 महिने चालवला मोबाईल मी, ह्यामध्ये चांगलं झालं होतं. परत काय झालं, माझा तो आधीचा मोबाईल चांगलाच म्हणजे तो परत आला की काय केलं, मी भावाला म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये मी परत यूट्यूब चॅनल चालू करते, हा तुला घे. भाऊ नको म्हणत होता बरं का, भाऊ नको म्हणत होता की हा मोबाईल तुलाच राहू दे, मी हा यूज करतो, म्हणजे तुझा मोबाईल मी यूज करतो, तू माझा मोबाईल यूज कर. पण नाही, मला तर किडा अंगात उड्या मारतो ना लई. मी काय केलं, नाही म्हटलं मला तोच मोबाईल पाहिजे. मग काय केलं, परत तो मोबाईल घेतला मी, त्यामध्ये माझं अकाउंट लॉग इन केलं. परत त्यामध्ये मी महिनाभर व्हिडिओज वगैरे टाकले. तर काय झालं की त्यामध्ये मला रिस्पॉन्स लई कमी भेटायला लागला. म्हणजे ह्या मोबाईलमध्ये जसं मला व्ह्यूज सबस्क्रायबर वाढत होते, तसे त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल मी त्यामध्ये लॉग इन केलं तेव्हापासून व्ह्यूज कमी यायला लागले, सबस्क्रायबर माझी ग्रोथ एकदम कमी झाली. मग मी म्हटलं की बाबा माझ्या व्हिडिओमध्ये वगैरे काही कमी जास्त होत असेल, त्यामुळे झालं असेल. मी म्हटलं आठवडाभर ठीक आहे, आठवडाभर बघू, 2 आठवडे बघू, महिनाभर बघू, पण तेच राहायचं, व्ह्यूज काय वाढतच नव्हते. मग मला तेव्हा समजलं की मोबाईलचाच दोष आहे, दुसरं काय नाही, मोबाईलचाच दोष आहे. आता हे कसं आहे काय मला माहीत नाही. मग मी काय केलं, परत भावाला लाडीगोडी लावली जरासं, दादा प्लीज दे ना असं करून. त्याला म्हटलं की हा बाबा तू हाच मोबाईल यूज कर, मला तुझाच दे. तेव्हा तो नाही म्हटला होता, बट त्याला गोडी लाडीगोडी लावून तो मोबाईल मी म्हणजे हा मोबाईल मी परत त्याच्याकडून घेतला आणि माझा मोबाईल त्याला दिला.
मग परत त्यामध्ये अशी परत हा मोबाईल घेतला की परत व्ह्यूज परत सबस्क्रायबर वाढायला लागले. त्यामुळे हा मोबाईल माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे. आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर हा घेऊ शकता बरं का. हा मोबाईल मोटोरोला G50 काहीतरी आहे असाच, तो तुम्ही घेऊ शकता. पण याचं काय आहे, स्टोरेज जरा कमी आहे. किती आहे माहीत नाही, बट कमी आहे. त्याचं पण काय जास्त नव्हतं, बट चालत होतं. ह्याचं पण स्टोरेज कमी आहे. पण काय करते मी, जे जे जिथपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेत ना ते सगळे डिलीट करून टाकते आणि जेवढे पुढचे अपलोड करायचे तेवढेच फक्त मोबाईलमध्ये ठेवते. आणि आता मी विचार करते की मेमरी पण घ्यावी, कारण स्टोरेज फुल वाढते, स्टोरेज फुल होते, त्यामुळं मेमरी कशी हेल्पफुल होईल, त्यामुळं घ्यावी म्हटलंय. बघू. आणि मोबाईल पण घ्यावा मग ते मला सगळंच घ्यायचंय, पण पैसा रुपया खिशात फुटी कवडी पण नाही, म्हणजे रुपयात आटाणा पण नाही. माझे स्वप्न मोठी मोठी आहेत. जातात होतात स्वप्न बघावी, होतील स्वप्न पूर्ण आपली पण. माझ्या मी आवडी तुम्हाला सांगते, म्हणजे मला काय आवडतं काय नाही ते सांगते मला. तर मला ना फिरायला आवडतं, खेळायला महत्त्वाचं म्हणजे आवडतं मला. फिरायला आवडतं, खेळायला आवडतं. फिरायला पण कधी रात्रीचं, म्हणजे दिवसा पण आवडतं, बट उन्हातान्हाचं मला नाही फिरव वाटत. कसं सकाळी संध्याकाळी फिरायला मज्जा येते. म्हणजे एका पावसाचं वातावरण झाल्यावरती लय मज्जा येते फिरायला. हात का दुखतोय. पावसाचं वातावरण वगैरे म्हणजे आभाळ असलं ना फिरायला मज्जा येते. आणि दुसरं काय, मला खेळायला लय मजा. मला खेळायला लय आवडतं. आणि माझं स्वप्न पण काय होतं माहिती आहे का, क्रिकेटर व्हायचं 10वी पर्यंत. म्हणजे स्वप्न वयानुसार बदलतात, तसंच झालंय. 10वी पर्यंत काय व्हायचं होतं माहिती आहे का, IAS व्हायचं होतं, क्रिकेटर व्हायचं होतं, अजून लय काय व्हायचं होतं. क्रिकेटर पण व्हायचं माझं एक स्वप्न होतं, कारण मला क्रिकेट जाम आवडतो, जाम म्हणजे लय आवडतं. म्हणजे खेळायला आवडतं, बघायला मला क्रिकेट अजिबात आवडत. खेळायला तेवढं क्रिकेट लय आवडतं मला. पण आम्ही लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागला म्हटलं की क्रिकेट असं दिवसभर खेळतच बसायचो. पण आता जसं मोठं झालंय तेव्हापासून कोणीच नाही खेळते. लहानपणी लय मज्जा केली, आता कोणीच नाही खेळत. आता तर घरी कोणीच नाही, मी एकटीच आहे. माझा भाऊ नाही, माझी बहीण नाही, दुसरा भाऊ नाही, कोणीच नाही, मी एकटीच आहे. काही करमत पण नाही दिवसभर. जाऊ द्या, कारण भटकतं विषयावरून. मला फिरायला आवडतं, खेळायला आवडतं, ड्रॉइंग काढायला आवडतं. म्हणजे ड्रॉइंगचा आधी नाद नव्हता, बट आता लागला एवढा 1-2 वर्षापासून. पण ड्रॉइंग पण मला जमतात बरं का बऱ्यापैकी. ड्रॉइंग काढायला पण आवडतात. आणि अजून पुस्तकं वाचायला आवडतात, पण मी आतापर्यंत पुस्तक एक बी वाचलं नाही. एवढंच. पण आता चला, तुम्हाला ना मी माझं घर दाखवते, म्हणजे आतून नाही बाहेरून दाखवते. जर तुम्हाला बघायचं असेल तर सांगा की दीदी त्या होम टूरचा फुल ब्लॉग बनव, तर ते बनवीन. पण मी आता तुम्हाला माझी बाहेरची झाडं आणि माझं बाहेरून घर दाखवते, गावाकडचं घर. चला. आता बाहेर जरा वारं सुटलंय, म्हणजे आता बाहेर जरासं काही पावसाचं वातावरण झालं नाहीये, बट तरी वारं सुटलंय. त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येईल की नाही आय डोंट नो, बट समजून घ्या प्लीज. वाव, बाहेरच मी व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता. बाहेर छान झालंय, छान दिसते मी. मला पहिलं माझं झाड दाखवते. इकडे आहे ना, हे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे कुठे गेलं माझा हात. हे पाणी दिसतंय ना, इथं तलाव आहे. हां, म्हणजे मोठा तलाव आहे, यामध्ये पाणी साठतं. आणि हे बघा, इथं तलावा शेजारीच आमचं घर आहे. हे सीताफळाची अशी लाईनीच पाठीमागं पण आहेत. हे सीताफळाची 2-4 झाडं आहेत. इथं पण आहे. ते काय केलं पप्पांनी, म्हणजे पप्पा गावाकडे आलं होतं, तर जास्त कचरा वगैरे झाला होता, त्यामुळे पप्पांनी झालं ते सीताफळाचं झाड पण जळलं. आणि हे दिसतंय का इथं थांबा, हे बघा, इथं एक हे शोचं झाड आहे तसलं, ते पण जळलंय. पांढऱ्या फुलाचं झाड आहे, पांढऱ्या पानाचं झाड आहे. लिंबुनी आहे, अशी लाईनीनं झाड आहेत. लिंबुनी आहे. आणि पाठीमागच ना पेरू पडलं राहू, आमच्याच पाठीमागे इथं पेरूचं झाड आहे. पेरू पण आले त्याला. पडला रे, छान झाला ना पेरू.
देसी पेरू आहे, देसी. 2 बस झाले बघा. मी आता तुम्हाला जे झाडं दाखवली ना, ते तिकडं सीताफळाची झाडं इथं मध्ये. हे बघा एवढी सगळी लाईनीनं झाड आहेत. इकडे समोर पण झाड आहेत बरं का इथं, पण ते काय झालंय, आंब्याची झाडं लावल्यात आणि कोणी आम्ही इथं नसतो त्यामुळं शेळ्या वगैरे खातील, त्यामुळे त्यांना आपला देशी जुगाडमध्ये काटे लावलेत सगळे, त्यामुळे तिथं काय दिसणार. आणि आमचा तो पलीकडचा मोठा आंबा. हे बघा इथं पण झाड आहेत, म्हणजे घराच्या ओट्याच्या शेजारून झाड आहेत. हे पारिजातकाचं झाड, इथं हे छोटी छोटी झाडं भरपूर आहेत. हे मोगऱ्याचंच नाही आहे, हे कशाचं आहे, गुलाबाचं झाड आहे. अशी हे बघा, हे सगळ्या कड्यानी झाड आहेत. खुर्ची पडली, जाऊ द्यात. आणि हा नारळ, हा नारळ, आंब्याची झाड आहेत. आणि पलीकडे एक हे काय बोलतात त्याला, नारळाचं झाड आहे. आणि हे आहे ना, हे आमच्या गाडीसाठी, म्हणजे 4 व्हीलरसाठीचं शेड आहे. 4 व्हीलर नाही, आता भाऊ घेऊन बारामतीला गेलाय सुट्ट्यांना. हे 4 व्हीलरचं शेड आहे. झालं एवढंच घर आहे आमचं. आणि तुम्हाला घर दाखवते आता. वेट, दिसतेच पाठीमागे वाटतं, तरी पूर्ण दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघितलं माझं घर, हे माझं घर. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू.